हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनेल प्रीती लाईफ. कसे आहे सर्व? मस्त मजेत असतील. तर आता इथं चाललेलं आहे माझं काम. तर मी आज दुपारून काही कामाला गेले नव्हते आणि मग माझं चाललं होतं संध्याकाळचं रुटीन. तर थोडीशी कणकणी आल्यावानी वाटत होतं, म्हणजे घसा वगैरे पूर्ण पॅक झालेला आहे आणि थोडंसं बॉडी पण पेन करत होती. म्हणून मग मी दुपारनं सुट्टीच घेतली. तर आता इथं माझं चाललेलं आहे काम, कारण की मला भूक तर लागली होती, पण एवढा कंटाळा आला होता ना स्वयंपाक करायचा. तरी पण उठले कशीबशी उठले आणि स्वयंपाकाला लागले. तर तिथं माझं चाललेलं आहे पीठ मळायचं काम, कारण की मला असं रात्रीची चपाती आवडत नाही, पण तरी पण मला खायची होती, कारण की माझ्याकडं बाजरीचं पीठ संपलं होतं. बरेच दिवस, म्हणजे 8 दिवस झालं जवळजवळ संपलेलं, पण तरी पण मी आणलं नव्हतं पीठ. तर मग अजून पण नाही आणलेलं. मग जे चपात्यांचं पीठ आहे, गव्हाचं पीठ आहे, तेच मळून घेतलं आणि मग बाकीचा स्वयंपाक मी करायला लागले, कारण की मला चपात्या करायच्या होत्या आणि बेसन करायचं होतं. कारण की आजच बेसन आणलं होतं आणि बेसन मी खाल्लं, ठीक आहे, पण काय एवढं टेस्टी झालं नव्हतं. पण ठीक आहे, चला जाऊ द्या, केलं, कारण का खूप कंटाळा आला होता, तरी पण केलं होतं. आणि आता मी इथंच बसल्या बसल्या पीठ मळून झालं आणि पीठ मळून झालं की लगेच पुढची पण तयारी करायला लागले. लसूण कापून घेतला, मिरची वगैरे जे काय बेसनला लागतं ते करून घेतलं आणि मी मिरची पण वाटली नव्हती आणि जिरं पण वाटलं नाही, जसं आपण वरून फोडणी देतो डाळीला वगैरे, तसंच मी केलं. म्हणून ते बेसनमध्ये एवढी टेस्ट उतरलीच नाही. पण माझ्या आवडीचं बेसन आहे म्हणून मग मी खाल्लं. आणि भूक लागली होती आणि घरी मम्मीकडे असलं ना कसं की काही पण असू द्या, मम्मी मला भूक लागली कर, म्हणून आईची जागा आणि बापाची जागा कोणीच भरून काढू शकत नाही आहे. आपण त्यांच्याकडंच कोणत्याही गोष्टी एकदम हक्काने मागू शकतो की मला ते पाहिजे, किंवा तुम्ही करा म्हणून. मग आपल्याला समजत नाही ते थकलेले आहेत, काय आहेत काय आहेत काय आहेत, असं काहीच नाही समजत आहे. आज मला मम्मीची खूप आठवण झाली. तर मी खूप, म्हणजे खूप काम करताना पण तोच विचार करत होते. मम्मीकडे असते तर मम्मीने लगेच करून दिलं असतं. तर आता परवा दिवशी जायचं आहे, म्हणून आपल्याला खरंच बाईच्या जातीला आहे ना खूप काय गोष्टी सहन करण्याची ताकद दिलेली असते. कधी कधी माणूस एवढं निगेटिव्ह होऊन जातं की असं वाटतं की जगण्यापेक्षा आहे ना मरण सोपं आहे. तर आपणच नसन या जगात तर काय प्रश्नच राहणार नाही, सगळेच मिटून जाणार आहे. पण जोपर्यंत आहे तो प्रश्न, जोपर्यंत आहे तोपर्यंत बऱ्याच काही गोष्टी होत आहेत आणि होत राहणार आहे. ते माणूस जोपर्यंत आहे ना तोपर्यंत प्रत्येक गोष्ट ही होतीच आहे आणि प्रत्येक गोष्टीचे आपल्याला सामोरे जावंच लागतं. म्हणून मी कधी कधी तेवढं निगेटिव्ह होऊन जाते की अरे आपणच नसलं, आता पप्पांनी एवढं आमच्यासाठी केलं, काय केलं, आता शेवटी निघून गेलं, तर ज्याची त्याची जिम्मेदारी पडलेली आहे, जे ते करत आहे. मग असं वाटतं की नसलं ना तर सगळ्या गोष्टी मिटूनच जाणार आहेत. पण एक गोष्ट समजलेली आहे, जोपर्यंत आपण प्रत्येकाकडून अपेक्षा करणार ना की ह्याने माझ्यासाठी हे करावं, त्याने माझ्यासाठी ते करावं, तोपर्यंत आपण या पृथ्वी तलावर येतच राहणार आहे, येतच राहणार आहे. म्हणून असं वाटतं कधी कधी ते अपेक्षा सोडून दिली पाहिजे. आणि आता मी तर खरंच म्हणजे कोणाकडूनच अपेक्षा नाही धरलेली, अपेक्षा सोडून दिलेली आहे. जे पण होईल काय होईल ते स्वतःच्या जीवावर होईल आणि करायचंच आहे. तर तुम्ही म्हणता ना आता की आता नाही का, आता डिवोर्सची प्रोसेस चालू आहे, मग आता डिवोर्स झाल्यावर काय पुढचे प्लॅनिंग, काय नाही का, तो आयुष्य एकटीच काढणार आहे का, किंवा काय करणार आहे. मी ह्या सगळ्या गोष्टींची उत्तर देणार, कारण की जरी पर्सनली मला कमेंट्स करून नसले विचारत तरी मला पर्सनली विचारत आहेत भरपूर लोक. तर मी त्यांना खरंचच उत्तर देणार आहे, पण थोडासा वेळ लागेल मला. योग्य वेळ आल्यावर मी उत्तर देईल. कारण की आता आहे ना, म्हणजे असं कोणत्या गोष्टीची आहे ना अशी भीती वाटायला लागली, कारण की आपण जी गोष्ट मागतो ना ती गोष्टच नाही भेटत आहे. म्हणून कधी कधी पूर्ण निगेटिव्ह. मी काल मम्मीला पण बोलले, म्हणलं मम्मी असं मला आहे ना, तुम्ही खरं सपोर्ट नसताना केला, तू पप्पा म्हण किंवा माई दीदी किंवा समीर, तुम्ही कोणी सपोर्ट नसताना केला तर मी मला स्वतःला संपवून टाकलं असतं, कारण की माझ्याकडे तेवढी लढण्याची ताकदच नाही आहे, नव्हती आणि नसती राहिली म्हणलं. कारण की तुम्ही सपोर्ट नसता केलं तर, कारण का भरपूर समाजामध्ये एवढ्या मुली आहेत, एवढ्या मुलींचं म्हणजे शोषण होतं आहे की स्वतः शोषण करून घेतात. कारण की बाबा असं म्हणजे काय काय असतं की आम्हाला पडलेच आहे आणि आम्हाला हे भोगायचंच आहे, अशा पद्धतीने काय काय मुली तर स्वतःचं हे करून घेतात आहे.
म्हणून त्या गोष्टींचं पण आणि एवढं पाहायला भेटतं ते ना काही गोष्टी. मग असं वाटतं की चला बाबा आपण काही गोष्टी घेतलेल्या आहेत निर्णय राहण्याचा, एकटं राहण्याचा, तर खूप चांगल्यासाठी आहेत. आणि बऱ्याच जणांनी म्हणजे कमेंट्स आल्या कालच्या व्हिडिओला की ठीक आहे आता भावाचं लग्न नाही आहे, भावाचं लग्न झाल्यावर काही गोष्टी समजतील असं तसं. तर त्याने आम्हाला आत्ताच इंडिपेंडेंट केलेलं आहे, म्हणून पुढचं काय गोष्टींचं हेच नाही आहे. आणि पुढचं कोणी बघितलं आहे ना की पुढं काय होणार आहे आणि काय नाही. आणि ज्यांनी पण कमेंट्स केले ते जेंट्सच आहेत. आता मी त्यांचं नाव नाही घेणार आहे, जेंट्सच आहेत, कारण की ते स्वतः तसे हे करत असतील. पण का आपण चेंज व्हायचं? नाही चेंज व्हायचं. आणि तुम्हाला पुढं मी आत्ता काय बोलून दाखवणार नाही, कारण काय गोष्टी नाही व्हायच्या अगोदर बोलणं हे खूपच चुकीचं आहे, म्हणून मी आत्ताच बोलून दाखवणार नाही. तुम्ही पण कुठं जाणार नाही, कारण की माझे जे फॉलोअर्स आहेत, सबस्क्रायबर आहेत, तुम्ही कुठं जाणार नाही किंवा मी पण कुठं जाणार नाही. आणि माझ्या भावाचं तर लग्न 100% होणारच आहे, म्हणून आपण कोणीच कुठं जाणार नाही. पुढच्या गोष्टी पुढं झाल्यावर बघूया. आत्ताच पुढच्या गोष्टी काय होणार आहे आणि काय नाही त्याचं आत्ताच टेन्शन घेतलं तर खूप अवघड गोष्टी आहेत. आणि काल मी मम्मीला तसे बोलले तर मम्मी पण खूप टेन्शनमध्ये होती. मम्मीला पण खूप टेन्शन आलं. मगाशी माईचा फोन झाला तर ती पण खूप वेगळं बोलत होती. त्यामुळं तर मी जास्तच अजून थोडीशी डिप्रेस झाले. तर आता तुम्ही बघत आहे की माझा गॅस विझलेला आहे आणि आता मी कॅमेऱ्यामध्ये नाही, नंतर मला म्हणजे आता कॅमेऱ्यामध्ये मी तुम्हाला सांगते. पण मी कॅमेऱ्यामध्ये पण तेव्हा बघितलं नव्हतं, फक्त कॅमेरा लावून ठेवला होता आणि गॅस विझलेला आहे मला माहितीच नाही. आणि मी म्हणते चपाती काही होय नाही, चपाती काही होय नाही. मग बघते तर अरे यार गॅसच बंद झाला. कधी झालं तर मला माहितीच नाही. कमी करायला गेलते का फुल करायला गेलते, तर आय थिंक फुल करायला गेलते तेव्हा गॅस हे झालता, बंद झालता. आणि नंतर मग मला समजल्यावर गॅस हे केला, परत चालू केला. तर अशा काही गोष्टी आहेत. म्हणून आहे ना एका मुलीला ती ताकद दिली जाते की प्रत्येक गोष्टीच्या सामोरे जायला. आणि तुम्हाला लवकरच सगळ्या गोष्टींची उत्तरं भेटणार आहेत. तर परवा दिवशी तुम्हाला खूप मोठा ब्लॉग येईन माझा की मी पहिल्या उठल्यापासून तर कोर्टामध्ये जाचपर्यंत मी सर्व गोष्टी शूट करणार आहे. आणि तिथं गेल्यावर कित्येक मुले तिथं येत आहेत. तर खूप काही गोष्टी होत आहेत. तर चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय.